श्री गुरुचरित्र श्रवण आणि मोक्षप्राप्ती। मी मोहोळ या गावी वास्तव्यास असताना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होतो। बँकेत कॅश काउंटर मी सांभाळीत होतो। बँकेत आल्यापासून कॅश काउंटरवर गर्दी असल्यामुळे मी कामात कायम व्यस्त राहायचो। श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा अखंड चालूच होती। बँकेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या दत्तभक्तीविषयी व श्री गुरुचरित्र पारायण सेवेबद्दल माहीत होते। साधारण 1985चा काळ होता। असेच एक दिवस कॅश काउंटरवर माझे काम चालू असताना कॅश काउंटरच्या खिडकीत एक वयस्क गृहस्थ आले व मलाच विचारू लागले की येथे श्री रमेश जोशी कोण आहोत। मी त्यांच्याकडे बघितले व म्हणालो, मीच रमेश जोशी आहे। ते गृहस्थ मला म्हणाले की माझे तुमच्याकडे काम आहे व मला तुमच्याशी काही बोलायचे आहे। कॅश काउंटरवर सतत गर्दी असल्यामुळे मी त्यांना समोरील बाकावर बसण्यास सांगितले व लंच ब्रेक झाल्यावर साधारणतः 2 वाजता आपण बोलूयात असे सांगितले। माझी जेवणाची सुट्टी होईपर्यंत ते तिथेच बाकावर शांतपणे बसून राहिले। साधारण 75 वर्ष वयाचे, वृद्ध, उंच, पांढरे शुभ्र धोतर व पांढरा कुर्ता घातलेले व जाड भिंगाचा चष्मा असलेले त्यांचे ते व्यक्तिमत्व मी न्याहाळत होतो। लंच ब्रेक झाल्यावर मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो व म्हणालो, आपण कोण आहात आणि आपले माझ्याकडे काय काम आहे। ते म्हणाले की माझे नाव सिकनीस आहे। मला असे कळाले आहे की तुम्ही नेहमी श्री गुरुचरित्राचे साप्ताहिक पारायण करत असता। माझे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची फार इच्छा आहे। मला या जाड भिंगाच्या चष्म्यामुळे स्वतःला अक्षरे नीट वाचता येत नाहीत। मी श्री गुरुचरित्राचे महात्म्य फार ऐकले आहे व मला ते श्रवण करण्याची मनापासून इच्छा आहे। मी त्यांना म्हणालो की काही हरकत नाही, पण मी रोज सकाळी साधारण 7 वाजता पारायण वाचत करतो व एक दिवसाचे पारायण पूर्ण करायला साधारण 2 तास म्हणजे 9 वाजतात। श्री सिकनीस मला म्हणाले की तुम्ही कोणतीही वेळ व दिवस सांगा, मी यायला तयार आहे। मी त्यांना म्हणालो, ठीक आहे व मी जेव्हा श्री गुरुचरित्र वाचनास प्रारंभ करणार असेन त्यांचा 1 दिवस आधी मी तुम्हाला कळवतो। त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी त्यांना सप्ताह सुरू होण्याचा आधी कळविले। ते रोज बरोबर ठरलेल्या वेळेत यायचे व माझ्या जवळ बसून श्री गुरुचरित्राचे श्रवण करत असत। समाप्तीच्या दिवशी आरती प्रसाद घेऊन आनंदी व तृप्त भावनेने जात असत व पुन्हा कधी यायचे हे पण विचारून जात असत। त्यानंतर माझ्या प्रत्येक श्री गुरुचरित्र साप्ताहिक वाचन सेवेला ते यायचे व श्री गुरुचरित्र श्रवणाची त्यांची इच्छा व सेवा मनोभावे पूर्ण करायचे। नंतर काही वर्षांनी माझी बदली सोलापूरला झाली व त्यानंतर काही त्यांच्याशी माझी भेट झाली नाही। साधारण 20 ते 25 वर्षाचा काळ लोटला। एकदा मी माझे श्री गुरुचरित्र साप्ताहिक पारायण सेवा करत होतो। श्री गुरुचरित्र वाचत असताना व दत्तगुरूच्या सानिध्यात मग्न असताना मला जाणवले की एक मोठा व जाड किडा शेणात असतो तसा किडा माझ्याजवळ येऊन बसला होता। माझे त्या किड्याकडे लक्ष गेल्यामुळे व जवळच असलेला तो किडा पाहून माझे श्री गुरुचरित्र वाचनात लक्ष लागेना। माझी चलबिचल व्हायला लागली। तेवढ्यात एक अद्भुत गोष्ट घडली। त्या किड्याला वाचा फुटली व तो म्हणाला की मी सिकनीस आहे व मला तुमच्या हातून तलावात सोडून विसर्जित करा। माझ्यासाठी हे अद्भुत व काल्पनिक होते। मी थोडा घाबरलो व मला घाम फुटला। काय करावे ते सुचेनासे झाले। मग मी तिथेच असलेल्या काडीपेटीची डब्बी घेऊन त्यातील सर्व काड्या बाहेर काढल्या व त्या रिकाम्या माचीस बॉक्समध्ये त्या किड्याला पकडून घातले व थोडीशी डब्बी उघडी ठेवली, त्याला हवा ऑक्सिजन मिळावा म्हणून। त्यानंतर मी माझे वाचन पूर्ण केले। नित्य नियमानुसार श्री गुरुचरित्राचे त्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यावर मी व माझी पत्नी मिळून गणपती घाटावरील गणपती व दत्त मंदिरात दर्शनाला जात असो। त्या दिवशी मी घडलेला तो प्रकार व अनुभव माझ्या पत्नीला सांगितला। तिलाही फार आश्चर्य वाटले। मग आम्ही ती काडीपेटीची डब्बी व त्यातील तो शेणाचा किडा श्री सिकनीस यांना घेऊन गणपती घाटावर गेलो। गणपती व दत्तगुरूचे दर्शन घेतल्यावर श्री सिद्धेश्वर तलावात त्याला सोडून देऊन त्यांचे विसर्जन केले। तिथून परत येताना मी विचार करू लागलो की ही दत्तगुरूंची काय लीला आहे। माझ्याकडून त्या किड्याला म्हणजेच
श्री सिकनीस यांना मुक्ती व मोक्ष हवा होता का? मला विचारांचे काहूर माजले असतानाच माझ्या लक्षात आले. दत्तगुरूंनीच मला सुचवले की श्री गुरुचरित्राचे मनोभावे श्रवण केल्यानेच हे फळ श्री सिकनीस यांना मिळाले आहे. श्री गुरुचरित्राचे मनोभावे श्रवण केल्याचेच हे फळ श्री सिकनीस यांना मिळाले आहे. श्री गुरुचरित्राचे मनोभावे श्रवण करण्याची ताकद व फळ याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला होता. आपण सर्वांनाच माहीत असलेल्या व नेहमीच ऐकत असलेल्या दत्तगीताच्या ओवी आठवल्या. गुरु कारण गुरु तारण, गुरु कारण गुरु तारण, गुरुचरित्राचे कर पारायण. श्रवण श्री गुरुचरित्र म्हणजे 5वा वेद. त्याचे पठन श्रवण लेखन याद्वारे साप्ताहिक पारायण पूर्ण झाले की त्याचे फळ गुरुदत्त हे भक्तांना नेहमीच देतात. ग्रंथकाराने म्हटलेच आहे की जे जे जन भक्ती करीती त्याची नेईल आमुची प्रचिती. मन कामना पावती त्वरित निश्चय वाक्य असे आमुचे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूत प्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होतसे. श्री गुरुचरित्राचे मनोभावे पारायण व श्रवण करणाऱ्या भक्तांवर दत्त महाराज अशीच कृपा करत राहोत व त्यांच्या मुक्तीचा व मोक्षाचा मार्ग असाच सुलभ होत जाओ अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.